नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपयांचा हप्ता या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, कोणता आहे ते दिवस आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेचा 4,500 रुपयांचा हप्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार. लाडकी बहीण योजनेचा 4,500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. सरकारने जाहीर केलेले आहे की 14 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी 4,500 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे, जो 3 महिन्यांच्या रकमेच्या बरोबर लाभार्थी वितरण सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 14 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे लाभार्थी वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्याचे औपचारिक वितरण होईल आणि योजनेच्या यशाचा आढावा घेतला जाईल. अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात देखील आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेची तिसरी लाभार्थी यादी जाहीर. पहा पात्र महिला तुमची यादीत नाव. योजनेच्या सुरुवातीलाच लाभार्थींनी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती. महिला शोध किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकत होत्या. मात्र सातारा जिल्ह्यात झालेल्या गैरव्यवहारानंतर आणि काही भागात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे सरकारने अर्ज प्रक्रियेत मोठा बदल देखील करण्यात आलेला आहे. नवीन नियमानुसार आता फक्त अंगणवाडी केंद्रांना या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची आणि मंजुरी करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या संदर्भात सरकारने एक विशेष शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी आणि पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा 1,500 रुपये देत आहे. या आर्थिक मदतीमुळे महिला आपल्या कुटुंबावर भार सांभाळू शकतील आणि आर्थिक संकटांना तोंड देण्यास सक्षम होतील. हा या योजनेमागील उद्देश आहे.